सर्वांना श्रद्धांजली अशा प्रकारे व्हायला लागेल की कोणाच्याही दैनंदिन त्या ठिकाणी नव्हतं. अजितदादांचा कामाचा सपाटा अनेकांनी जवळून पाहिला. मी दादांना देखील आपण सर्वांनी अनेक गोष्टी बोलतो. ती व्यक्ती स्पष्टपणे बोलणारी होती. परखड जे पोटात ते बोटात साधा म्हणजे फणसासारखं व्यक्तिमत्व. बाहेरून पाहिलं तर काटे दिसणार आणि आतून पाहिलं तर गोड गऱ्यासारखा त्यांचा स्वभाव आपण अनेकांनी जवळून त्या ठिकाणी दाखवला. दादांचा कामाचा झपाटा हा पहाटेपासून सुरू व्हायचा. सकाळ आणि दादांचं समीकरण हे काही आजपासून नव्हतं, अनेक वर्षांपासून. ज्यावेळी दादाकडे कुणी कामाची वेळ मागायला गेलं तर ते काहींना सकाळी 6ची वेळ द्यायची, 7ची द्यायची. रवींद्र करंजकरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे. परंतु एकदा वेळ दिली तर त्याच्या टाळाटाळ त्या 2019ला 23 नोव्हेंबरला ज्यावेळी सकाळच्या वेळी दादाचा शपथविधी झाला, कोणाचा विश्वास बसला नाही. कालची देखील सकाळ त्यावेळी घटना कळली, कोणाच्या त्याच्यावरती विश्वास त्या ठिकाणी बसला नाही.